आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। परभणीमध्ये आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा निघतोय। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जातेय। याच मोर्चा निमित्त आता परभणीमधील नागरिक सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। देशमुख कुटुंबीय जरांगे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। जरांगे पाटील हे परभणीमध्ये दाखल झालेत। आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह परभणीमधील सर्व लोकप्रतिनिधी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, अनेक नागरिक या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काय त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊ शकतो का? नक्कीच मोर्चाला सुरुवात होते। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी स्वतः ज्योतिताई मेटे इथे पोहोचलेले आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। बीडला तुम्ही मोर्चात सहभागी झालो, आता आज मोठा मोर्चा निघतोय, तुम्ही स्वतः सहभागी होता? होय, मयत संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी हा सर्व स्तरामधून आक्रोश प्रतिबिंबित होत आहे आणि त्यामध्ये आज मी ते सामील होण्यासाठी आलेली आहे। आज मोर्चा निघतोय। दोन आरोपींना आज पुन्हा पकडण्यात आलेले आहे। कुठेतरी उशीर होतो या सगळ्यांसाठी? निश्चितच महाराष्ट्राच्या पोलिसांची फार चांगली ख्याती असताना देखील अशा प्रकारे उशिरा जर कारवाई होत असेल तर आवश्यकच आहे। या सगळ्या प्रकरणात एक आरोप गंभीर होतोय की आज जे आरोपी सापडले ते पण पुण्यात सापडले। यापूर्वी वाल्मिक कराड देखील पुण्यात आले। कुठेतरी सगळे आरोपींना कुठेतरी सुरक्षा देत असा आरोप हा निश्चितच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, कारण की आपण म्हणताय त्याप्रमाणे ती एक समान कडी आढळून येते आहे की जे काही आरोपी अटक होत आहेत ते पुण्यातूनच अटक होत आहेत। ज्योतिताई मेटे याला आपण जर बघितलं तर इथे मोर्चा सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात महिला आहे, त्या देखील सहभागी झालेले अनेक नागरिक या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहे, काय भावना आहे? न्याय पाहिजे, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यास सजा झाली पाहिजे, अशी सर्व समाजाची प्रतिक्रिया आहे। नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातात फलक आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चेकरी सहभाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोहसिन, खरं तर परभणीमधील हे रहिवासी नागरिक मोर्चामध्ये आता मोठ्या संख्येने उतरत आहेत, दाखल होत आहेत। महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या मार्फत पाहायला मिळतंय। ज्योती मोटे दाखल झालेले आहेत। इतर कोणते नेते या ठिकाणी पोहोचलेत किंवा कधीपर्यंत येतील याची काय माहिती? ऋतुजा, नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे देखील थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। बजरंग सोनवणे असतील, सुरेश धस असतील, हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी हे देखील परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। ते देखील मोर्चात सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा आता शिवाजी महाराज चौकाकडे जे आहे तर निघणार आहे आणि मोर्चाचं रूपांतर नंतर सभेत होणार आहे आणि यावेळी नेत्यांचे भाषण देखील होणार आहे। मात्र मोर्चाला चांगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। हातात फलक या ठिकाणी पाहायला मिळतात। आवाज लेखीने दिला, समाज लाखोने आला, अशा घोषणा या ठिकाणी पाहायला मिळते। आणि एक प्रमुख मागणी जी आहे ऋतुजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या ही आणि आम्हाला न्याय द्या ही प्रमुख मागणी जी आहे तर या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ऋतुजा, मोहसिन, या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे? आता या मोर्चाला खरं तर सुरुवात झालेली आहे। शहराच्या कोणत्या भागातून हा मोर्चा पुढे जाणार आहे? नक्कीच हा मोर्चा जो आहे तर आपण जर आता सध्या बघितलं तर हे इथे हा जो मोर्चा आहे तर तो पुढे जाऊन शिवाजी महाराज चौकात जाणार आहे आणि मोर्चाची सुरुवात जी आहे तर आता जवळपास झालेली आहे आणि मोर्चा पुढे जो आहे तर आपण बघितलं तर सकाळी 11 वाजता निघणारा हा मोर्चा होता तो आता निघालेला आहे आणि नूतन महाविद्यालय जे परभणी शहरात आहे तिथून हा मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा वेगवेगळ्या मार्गाने पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एक मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवर त्या ठिकाणी एक सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। पुढे या मोर्चाबाबतचे निवेदन जे आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाऊ शकते। मात्र मोर्चा जो आहे तर शहरातील परभणी शहरातील नूतन महाविद्यालय आहे आणि त्याचं हे मैदान आहे आणि या मैदानातून आता हा मोर्चा जो आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दिशेने रवाना होत आहे। ऋतुजा, निश्चित त्यामुळे या मोर्चाच्या संदर्भातील सर्व घडामोडी अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।